आज पुन्हा दुसऱ्यांदा शिर्डी नगर परिषदेने उभारलेल्या 9 फुटापेक्षा उंच वाहनांना प्रवेशबंद या कमानीला MH45T 4672 या माल ट्रकने जोराची धडक देऊन या कमानीचे नुकसान केले। सुदैवाने यावेळी रस्त्यालगत इतर वाहने नसल्याने कोणालाही इजा पोहोचली नाही। या घटनेने माल ट्रकचा वरील भाग लोखंडी कमानीला अडकून तो कमानीला अडकला गेला। ही घटना घडताच शिर्डी नगर परिषद शिर्डी वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी माल ट्रक बाजूला करत चालकाला ताब्यात घेतले। यावेळी नगर मनमाड रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचे दिसून आले। दरम्यान शिर्डी नगर परिषदेचे कर्मचारी व वाहतूक पोलिसांनी संबंधित माल ट्रक व चालक यांना शिर्डी पोलीस स्टेशनला हजर केले। यावेळी चर्चेतून माल ट्रक चालक हा मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचेही स्पष्ट झाले। यानंतर शिर्डी नगर परिषद आणि संबंधित माल ट्रक चालक जो स्वतः माल ट्रकचा मालक असून तोडलेल्या कमानीचा खर्च घेऊन याविषयी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा विषय थांबवण्यात आला आणि या कमानतोड विषयावर पडदा पडलाय। एकंदरीतच भर चौकात ही दुसरी घटना घडली असून भली मोठी लोखंडी कमान आणि अवजड वाहने त्यावर आदळून होत असलेल्या अपघातांमुळे आता अशा वाहन चालकांमुळे मोठी दुर्घटना घडू नये अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे। आता पहिल्या खेपा घालतोच की हा अहो मी काय सांगतो 5,000 काय देऊ शकतो। ट्रक दारूची पण लागू नये की त्याला काय असतं तुम्हाला माहिती का दारू? हो 2025 2000 गाडी वापरतो मी। नाही आता माहिती तुम्हाला कायद्यात बसत हो कायद्यात होऊ दे की मग त्याला काय असतं। आतमध्ये 3 महिने बसावं लागतं त्यापेक्षा जास्त काय नाही। अरे गाडी घासली इथं शिर्डीत पत्रकार आहेत बोलतो का त्यांचं ते आडवा बॅरक असतं का नाही त्याला आपली गाडी घासली होती ते आडवा ते रेल्वेचा त्याला घासली होती। नऊ फूटपेक्षा उंच वाहनांचा प्रवेश बंद या निवेदनातून शिर्डी येथील युनियन बँक व चौगुले इलेक्ट्रॉनिक्स समोर उभारण्यात आलेल्या भव्य लोखंडी कमानीला पहिल्याच दिवशी एका माल ट्रकनं धडक देऊन ही कमान जमीनदोस्त केली आहे। सुदैवानं रात्रीची वेळ असल्यानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसून या घटनेत ही लोखंडी कमान फाउंडेशन पासून निखळून पडल्याचं दिसत आहे। काही दिवसांपूर्वी या चौकात स्पीड ब्रेकर टाकले आणि आता या भव्य लोखंडी कमान लावून प्रशासन एका प्रकारे शिस्त लावण्याचं पाऊल उचलत आहे। मात्र अनेक वर्षांपासून या मार्गाने चालणाऱ्या वाहन चालकांना अचानक समोर आलेल्या लोखंडी कमान अडथळा ठरत असून या वाहन चालकांना समोर आडवी लोखंडी कमान आहे याची काही अंतरावरच माहिती मिळाली पाहिजे। अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। सदर घटनेतील माल ट्रक हा शिर्डी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला असून शिर्डी नगर परिषदेने साधारण 3 लाख रुपये खर्च करून उभारलेली ही लोखंडी कमान पहिल्याच दिवशी जमीनदोस्त झाल्याने या माल ट्रक चालकावर काय कारवाई होणार आणि हा खर्च भरून निघणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। खुश खबर, शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन। बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही। आमच्याकडे समोसा खारी, पट्टी खारी, रोल खारी, चीज खारी, टाय बटर, सुपा बटर, पिस्ता टोस्ट, इंदोरी टोस्ट, स्टार टोस्ट, रोट, बटर, डोनट, बनपाव, मस्का पाव, साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर, चीज, श्रीखंड, मँगो लस्सी, दूध, दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध। आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी। प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील। मोबाईल क्रमांक 84 32 32 20 05। नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.